कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा बहु असावी मर्यादा संतापाशी बहु असावी मर्यादा संतापाशी बहु असावी मर्यादा संतापाशी बहु असावी मर्यादा फलकटाचा धंदा उरफोडी संतापाशी बहु असावी मर्यादा संतापाशी बहु असावी मर्यादा फलकटाचा धंदा उरफोडी फलकटाचा धंदा उरफोडी फलकटाचा धंदा उरफोडी संतापाशी बहु असावी मर्यादा संतापाशी बहु असावी मर्यादा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निजसत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर संतांपाशी बहु असावी मर्यादा संतांपाशी बहु असावी मर्यादा फलकटाचा धंदा उरफोडी उरफोडी बासरते भुंके गाढवाचे परी
बासरते भुंके गाढवाचे परी, उडे पाठीवरी यमदंड. समय नेणे ते वेडे चहाटळ, समय नेणे ते वेडे चहाटळ, अवगुणाचा ओंगळ मान पावे. तुका म्हणे काय वाया चाळवणी, तुका म्हणे काय वाया चाळवणी, पिटपिट घाणी हगवणीची, संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला प्रस्तुत अभंग हा 853 क्रमांकाचा असून संतांच्या मर्यादेचं महत्त्व, संतांच्या मर्यादा पाळण्यानं होणारे लाभ, मर्यादा न पाळण्यानं होणारी हानी म्हणजे होणारा विनाश, आणि संतांचा अतिक्रम करण्याचा मनुष्याचा स्वभाव विशेष, अशा 3-4 गोष्टींचा खुलासा करतात. मनुष्य म्हटला की मनुष्य आणि मर्यादा हा एक राशीचा शब्द आहे बरं का. मनुष्य म्हटला की त्याला मर्यादा पाहिजे अशी गोष्ट आहे. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये या मर्यादेला खूप महत्त्व आहे. खूप महत्त्व आहे मर्यादेला. कुलवधूची मर्यादा, शिष्याची मर्यादा, आईवडिलांजवळ मुलांची मर्यादा, सासू सासऱ्याजवळ सुनेची मर्यादा, साधूजवळ साधकाची मर्यादा, देवाजवळ भक्ताची मर्यादा, सगळ्या मर्यादाच आहेत. मर्यादा म्हणजे रेषा आहे की आपण कुठपर्यंत बोलावं, कुठपर्यंत काय करावं, किती वेळा काय करावं, हे सगळं आहे. आणि यात संतांच्या बद्दलची मर्यादा फार मोठी असते. एकीकडे संत काही पण खपून घेतात असं आपण ऐकतो बरं का. कसं वागलं तरी ते दयाच करतात, ते क्रोध करीत नाहीत असं आपल्याला वाटतं. आणि असं म्हणून आपण त्यांच्याशी अमर्यादेनं जर वागायला लागला मनुष्य एखादा, तर त्याचा परिणाम मात्र भयंकर असतो अशी गोष्ट आहे. परिणाम भयंकर असतो. म्हणून मनुष्य म्हटलं की मर्यादा आली. सागर जसा मर्यादा पाळतो, सागराची जशी मर्यादा असते, आणि हे सगळे महाभूत जसे मर्यादित राहतात म्हणून आपण त्याच्यावर जगतो आणि त्याच्यावर आपलं जीवन त्या ठिकाणी जातं बरं का. पर्वती बैसकान सांडावी, समुद्रे रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते वहावी ही आज्ञा माझी. भगवंताच्या आज्ञेनं भिवून ही सगळी महाभूतं आपली आपली मर्यादा पाळतात. आता पंचमहाभूतं जर मर्यादा पाळतात, तर हे महाभूतं मर्यादा पाळतात, तर त्या महाभूतापासून बनलेले जे शरीर आहेत, 84 लक्ष योनीतले जे शरीर आहेत, हे शरीर यांनासुद्धा मर्यादा पाळणं आली. कारण भगवंताने विश्व निर्माण केलं, महाभूतं निर्माण केली, आणि त्या महाभूतावर नियंत्रण पण त्यानेच ठेवलं. निर्माण ती केली, नियंत्रण त्याच्यावर त्यानेच ठेवलं, भगवंतानेच नियंत्रण ठेवलं. ज्या वेळेला प्रलयाची वेळ आली त्यावेळेला नियंत्रण भगवान काढून घेतो आणि सगळी महाभूतं अफाटपणे वर्तन करायला लागतात. त्यावेळेला जीवजंतू अजिबात राहत नाही. ही महाभूतं पण एकाला एक गिळून टाकून आकाश, महत्त्व, माया इथपर्यंत त्या ठिकाणी जातं. म्हणजे भगवंतानं थोडी त्यांच्यावरचं नियंत्रण काढलं आणि त्यांची मर्यादा सुटली की सगळा कल्प अशा प्रकारचा होतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट सांगतो आपल्याला, जशी महाभूतं निर्माण केली आहेत तशी 84 लक्ष योनी पण निर्माण केल्या आहेत. कुत्रे आहेत, गाढव आहेत, जलचर आहेत, स्थलचर आहे, नभचर आहेत, स्वेदज, अंडज, जारज, उद्भिज, हे सगळे आहेत. 4 खाणी 84 लक्ष योनीचे आहेत. यांना मर्यादा आहे की नाही? यांना मर्यादा आहे. 2 प्रकारची मर्यादा आहे. एक प्रकारची मर्यादा त्यांची ईश्वराकडे, आयुष्याची मर्यादा, त्यांच्या दुखण्याची मर्यादा, त्यांना खाण्यापिणे मिळण्याची मर्यादा त्यांच्या प्रारब्धानुसार ईश्वराकडे.
पण या 84 लक्ष योनीतल्या जीवांना भगवंतानं वागण्याची मर्यादा नाही दिली. ते त्यांच्या त्यांच्या योनीत स्वैर वागू शकतात. फक्त एक अपवाद आहे. 84 लक्ष योनीत एक मनुष्य नावाचा जो प्राणी आहे, त्या मनुष्य नावाच्या प्राण्याला मात्र भगवंतानं मर्यादांचं असं वलय घालून आणि त्याच्याकरता वेद निर्माण केले. वेद सिद्धांत सांगेल, वेद सगळं सांगेल बाकीचं, पण वेदाचं सगळ्यात महत्त्वाचं माणसाने घ्यायचं आहे ती मर्यादा घ्यायची की कोणी कसं वागावं, काय करावं, साधन कसं करावं, मर्यादा कशी पाळावी, हे वेदाचं शिक्षण घ्यायचं आहे. आणि मनुष्याला यात पक्क वेदानं आणि भगवंतानं जखडून टाकलेलं आहे मर्यादा. मग दुसऱ्या योनींना मर्यादा का नाही असं तुम्ही म्हणाल ना, की बाकीच्या गाढवाला मर्यादा आहे का? उद्या एकादशी आहे, आळंदीची वारी आहे, एकादशी आहे, पवित्र आहे, असं काही 50-100 गाढवांनी काही करार केला का उद्या आपल्याला एकादशी निराहार करायची? बरं, उद्या काही नाही, कचरा नाही खायचा, काही नाही खायचं, असं होतं का? असं नाही होत. त्यांना मर्यादा नाही. मग 84 लक्ष योनीतल्या एकट्या मनुष्यालाच का मर्यादा? तर त्याचं कारण आहे एक. तर 84 लक्ष योनी ह्या मनुष्याच्या पासूनच निर्माण होतात. म्हणजे मनुष्य जर आपण नीट मर्यादेनं नाही वागला तर त्याला यातली कोणती तरी योनी मिळते. म्हणजे आज इतर योनीतले जे जीव आहेत ते केव्हा तरी मनुष्य होते असं त्याचा अर्थ करता येतो. मनुष्य जन्मात मर्यादा न पाळली म्हणजे मग त्या ठिकाणी त्याला दुसरी योनी मिळते आणि दुसऱ्या योनी हजारो कोट्यावधी वेळा गेल्यानंतर पापपुण्य समान होऊन भगवंताची त्याच्यावर जेव्हा कृपा होईल तेव्हा त्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणून त्याने मर्यादा मोडून तो जर गेला आहे तर त्याची बुद्धी लॉक केली असल्यामुळे त्याला मर्यादा नाही. पण त्याला मर्यादा नसणं हे मनुष्याचाच दोष आहे. म्हणजे मनुष्यापासूनच त्याची निर्मिती होते. आणि मनुष्य मर्यादेनं जर त्या ठिकाणी राहिला तर खालच्या योनीत न जाता वरची लोकांतर, श्रेष्ठ लोकांतर करून तो भगवंतापर्यंत जाऊ शकतो. आणि त्याचं मूळ केंद्र आहे ते मनुष्य आहे. त्याचं केंद्र मनुष्य अशा प्रकारचं आहे. म्हणून या कारणानं की मनुष्य हा मनुष्यच राहील का? मनुष्य हा वरच्या योनीला जाईल काय? मनुष्य उद्धाराला जाईल काय? किंवा मनुष्य अधोगतीला जाईल काय? हे त्याच्या वागण्यावर अवलंबून असतं. आणि त्याचं वागणं, त्याची मर्यादा किती पाळली या मापात मोजलं जात असतं. ही प्रत्येकानं अत्यंत गांभीर्यानं विचार करण्याची गोष्ट आहे. बरं, गांभीर्यानं विचार करण्याची गोष्ट आहे. अशा प्रकारची मनुष्य म्हटलं की त्याची मर्यादा आहे. ती मर्यादा लहानपणी आहे, कळायला लागल्यापासून आहे, कळेपर्यंत नाही, कळायला लागल्यापर्यंत आहे. रोज आईवडिलांच्या पाया पडावं, रोज त्यांची आज्ञा पाळावी, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करावं, त्यांना दुखवू नये. खेळायचं तेवर खेळावं, पण खेळण्यातही भांडणं, तंड, मारामारी अशा प्रकारचं करू नये. शिक्षणाची वेळ आल्यानंतर त्या शिक्षणातसुद्धा गुरुजींची मर्यादा आली, सहपाठी विद्यार्थ्यांची मर्यादा आली, आपल्या घरच्या आईवडिलांची, दुसऱ्या मोठ्या माणसाची, सगळ्यांची मर्यादा आली. ज्या वेळेला मनुष्य सर्व्हिस करतो त्यावेळेला मोठ्या आपला अधिकाऱ्याची मर्यादा असते. आणि ज्या वेळेला मनुष्य विवाहित होतो, विवाहयुक्त होतो, त्यावेळेला या मर्यादेचं स्वरूप वेगळं आणि जास्त जखडलेलं राहायचं. पत्नीचंही समाधान करावं लागतं, तिलाही न्याय द्यावा लागतो, आईवडिलांचाही पण सांभाळ करावा लागतो. दोघांचा, सुनेचा आणि सासूंचा आणि सासऱ्याचा एकमेकांचा अवमान होऊ न देण्याकरता काय करायचं ते करावं लागतं. आपले सगळी कर्तव्य, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, कौटुंबिक असतील, वैयक्तिक असतील, ही सगळी कर्तव्य आपल्या मर्यादेनं त्या ठिकाणी पाळावीत. त्याकरता आपल्या वाणीवर मर्यादा असावी, आपल्या मनावर मर्यादा असावी, आपल्या शरीरावर असावी. आपले वस्त्र नीट आपल्या अंगावर पायापर्यंत, हातापर्यंत आहे का याच्यापासून मर्यादा सुरू होते. ही सगळी झाली व्यवहारातली गोष्ट थोडी आपल्याला सांगितली. पण ज्या वेळेला आपल्याला परमार्थ करायचा असतो,
व्यवहारातल्या सगळ्या मर्यादा पाळल्यामुळे आपल्याला अधोगतीला जावं लागत नाही, नीच योनीला जावं लागत नाही. आलं तर पण मनुष्य योनीलाच येता येतं किंवा वरच्या देवयोनीला पण कदाचित स्वर्गापर्यंत असं जाता येतं आपल्या मर्यादा पाळून, आईवडिलांच्या, गुरूंच्या वगैरे वगैरे वगैरे. परंतु आपण जेव्हा परमार्थ साधन करायला लागतो त्यावेळेला आपल्या जीवनात देव येतो, म्हणजे मूर्ती रूपाने येतो. देवघरातले देव असतात, त्यांच्या पण मर्यादा असतात. अशी गोष्ट आहे. देवघरात असं उलटं पालटं कसं झोपायचंच नाही. देवघरात देवाची मर्यादा पाळायची. जाताना शुचिरभूत होऊनच मंदिरात जायचं. देवाकडं प्रेमानं, कृतज्ञतेनं, आदवीनं पाहायचं. असं खाली पापड्या करून असं वर डोळे वटारून नाही पाहायचं देवाकडं कधी. खूप मर्यादा अशा प्रकारे पुष्टी मार्गामध्ये आणि आचार्य वल्लभाचार्यांनी या पूजेच्या या मर्यादा किंवा नियम खूप कडक अशा प्रकारचे दिलेले आहेत. म्हणून भक्तीत, कर्मात, या मर्यादा प्रत्येक साधनात पाळाव्या लागतात. आणि मनुष्य जितका मर्यादित असेल, हळूच बोलणं, शांतपणे बोलणं, मर्यादा पाळणं, पाय आपट फटाफटा पाय आपटीत नाही जायचं. कसंही काम करायचं असेल तर भांडे फटाफटा आपटायचे नाहीत. मर्यादा आहेत. या साधनेतल्या मर्यादा, कर्मसाधना, उपासना साधना, भक्ती साधना, योग, ज्ञान, या बाबतीत जे जे मोठे असतील त्यांच्या मर्यादा आपण त्या ठिकाणी पाळल्या पाहिजेत. ह्या मर्यादा आणि या सगळ्या मर्यादेचा कळस जो होतो तो संतापाशी बहु असावी मर्यादा इथं मुद्दा आहे. संतांच्या ठिकाणी मर्यादा असावी, ती थोडी थिडकी नाही चालत, ती बहु असावी. भरपूर मर्यादा अशा प्रकारची असावी. संतांच्याकडे म्हणजे एखाद्या संतांना गुरु समजून आपण त्यांच्याकडे गेलो, गुरु समजून आपण त्यांच्याकडे गेलो तर आपल्याला ते विचारतील किंवा आपण सांगू आपण काय शिकलेलो आहोत, आपण कशाचा अनुभव घेतलेला आहे, आपण कोणते कोणते पुस्तकं वाचलेले आहेत, आपल्या पाठांतर काय आहे, गीता आहे की ज्ञानेश्वरी आहे का भागवत आहे का गोपीगीत आहे का काय आहे. आपण आपला पाढा वाचायला सुरुवात करतो. महाराज मी हे केलं आहे, महाराज मी ते केलं, मी ते केलं, मग तुमच्याकडे शिकायला आलो आहे. म्हणजे आपला अहंकार, आपला अभिनिवेश आणि आपलं सगळं भडाभडा सांगत राहणं इथंच मर्यादा मोडते. ते म्हणतात अरे तू तर खूप शिकला आहे रे, मला तर काहीच येत नाही, माझ्याकडे आला कशाला तू. तू एखाद्या मोठ्या महात्म्याकडे जा, म्हणजे ते तुला शिकवतील. हे ते बोलत असतात, पण त्यांच्या बोलण्यातला भाव असतो की तू पाठ केलं, तू गीता पाठ केली, पण गीतेत मर्यादा कशी पाळावी ते कुठं सांगितले, ते कुठं पाहिले तू. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषे वैवाक्यम न च वाम योभ्य सूयती. अरे ज्याच्याकडे तपश्चर्या नाही, ज्याच्याकडे भक्ती नाही, गुरुभक्ती नाही, ज्याच्याकडे श्रवणाची लालसा नाही आणि जो देव, शास्त्र, संत यांना आदरणीय मानत नाही, जो आपलंच तुणतुणं वाजवायला पुढे येतो, त्याला काय शिकवावं, तो काय शिकणार आहे. अहंकारी माणूस आहे, अमर्याद माणूस आहे, त्याला ते सोडून देतील. आणि समजा जरी त्यानं आपल्याला जवळ ठेवलं, अशा माणसाला जरी जवळ ठेवलं की हा सुटला तर आपण सोडलं तर वाया जाईल कदाचित, राहू द्या, खाईल पीर, शिकल तर शिकल, नाही तर नाही शिकल, चला. मग असं म्हणून आपण जरी गुरूंच्या जवळ राहिलो तरी पण त्यांची अंतरकृपा ती आपल्यावर होत नाही. ते आपली योग्यता पाहून एखादं शिकवतील, एखादं स्तोत्र, हा एवढं पाठ करे, श्लोक आहे, मी तुला सांगतो बरं, सांग बरं, गोड बोलती लागली. आपण मर्यादा सोडल्यामुळे यांनी आपल्याला दूर ठेवलं हे आपल्या त्या साधकाच्या स्वप्नातसुद्धा यायचं नाही. पण ते मात्र त्याला अतिशय दूर ठेवतील, त्याला त्याच्या मानानं देतील, कारण उपयोग नाही ना जास्त देऊन. आणि त्याचा दुरुपयोग केला तर मग गुरु जातील नरकात त्याच्याबरोबर, अशी गोष्ट आहे. म्हणून मर्यादा ही फार नाजूक गोष्ट आहे. जशी लक्ष्मणानं सीतेच्या समोर रेषा ओढली होती, लक्ष्मण रेषा, मर्यादा म्हणजे लक्ष्मण रेषा, आणि ती आपल्या वागण्यातून आपल्याकरता त्या रेषा स्पष्ट होतात.
आपण कसं वागू लागलो तर त्या मर्यादेच्या रेषा अस्पष्ट व्हायला लागतात आणि पुढे पुसूनच जातात. मग माणूस अगदी एखादा मोकार जसा म्हैस किंवा माजलेला बैल जसा सुटतो तशी अवस्था होते. आणि तसा अवस्थात माणूस प्रपंचातही फेल होतो, परमार्थात पूर्ण गेलाच, त्याचं काही राहिलं नाही. हां, साधकाची दशा उदास असावी बरं का. उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुपता काय निद्रेते जिंकावे, भोजन करावे परिमित. हां, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे तोची ज्ञान लाहे गुरुकृपे. गुरुच्या कृपेनं ज्ञान कोण प्राप्त करून घेतो? जो या साधनेत राहतो. कोण साधनेत राहतो? तर साधकाची दशा उदास असावी, त्याने उदास राहावं. गुरुकडे गेलेल्या साधकांनी फार तेल लावायचं, भांग पाडायचा, असंच गंध लागलं पाहिजे, हेच झालं पाहिजे, कपड्याला इस्त्रीच पाहिजे, हे असं नाही करायचं. नटायचं खटायचं कोणाकरता? आता कोणाकरता नाही. साधकाची दशा उदास असावी आणि अंतर्बाह्य उपाधीचा त्याग करावा. बाह्य उपाधी म्हणजे आत्ता मी आपल्याला सांगितलं ते. चांगलं जेवण पाहिजे, चांगला चहा दूध पाहिजे, वेळेच्या वेळेला मिळालं पाहिजे, मर्यादेनं आपल्याला सन्मानानं मिळालं पाहिजे, कपडे चांगले पाहिजेत अंगावरती, झोप चांगली पाहिजे, ही बाहेरची उपाधी. आणि अंतर उपाधी, विषयाची आसक्ती नसली पाहिजे, पैशाचा लोभ नसला पाहिजे, काम क्रोध विकाराला थारा न पाहिजे, त्याला जपून सावधान राहिलं पाहिजे. अंतरीच्या आसक्तीच्या उपाधी आणि बाहेरच्या पदार्थाधिक उपाधी या दोन्ही त्यांनी सोडायचं आणि उपाधीच्या बाजूला राहून आपल्या गुरूंची सेवा करावी. अंतर्बाह्य उपाधी नसावी. हां, उपाधी नसावी अंतर्बाह्य. कशाची लोलुपता नसावी. लोलुपता काय? निद्रेचे झिणावे. झोपेवर नियंत्रण करावं. एकदम झोप सोडून द्यायची नाही, त्यांनी आरोग्य बिघडलं. पण हळूहळू नियंत्रण, कमीत कमी कसं झोपता येईल. पहिल्यांदा कमीत कमी 6 तास, जास्तीत जास्त 6 तास झोपायचं आणि 6 तासाचं कमीत कमी 4पर्यंत 3पर्यंत आणायचं, 3 तासापर्यंत तेवढी झोप. आरोग्य न बिघडेल असं. आणि झोप मर्यादित होऊन, झोप कमी होऊन आरोग्य चांगलं राहील याच्याकरता खाण्यावर नियंत्रण असायचं. सात्विक अन्नच खायचं. भाकरी पोळी लाडू असले तर लाडू नाही खायचे, भाकरीच खायची. साधं कालवण खायचं ज्याच्यात मसाला नाही, जास्त तेल नाही. अशी गोष्ट. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण, प्रत्येक गोष्टीवर हे. लोलुपता काय म्हणजे रसलोलुपता आणि स्त्री लोलुपता, या 2 लोलुपता काय फार दूर फेकून द्यायच्या. आणि मग निद्रेते जिणावे, मग निद्रेवर हे होतं. आणि पुढे सांगितलंच आहे, भोजन करावे परिमित. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. तुकाराम महाराजांचे अनेक प्रमाण आहेत, सगळीकडे सांगितलं. आणि निद्रेते जिणावे, भोजन करावे परिमित. भोजन निद्रा यांना मर्यादा बरं का. अंतर्बाह्य उपाधीचा त्याग आणि प्रपंच आणि देह याच्यावर उदासीनता. एक एक मुद्दे आपल्या हृदयावर सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखे, ज्याला साधक बनायचं आहे आणि ज्याला उद्धार करून घ्यायचा. त्याचा उद्धार अवघड नाही आहे, हे अवघड आहे सगळं. हे साधलं की सगळं साधलं. पुढे काळजीच करायची नाही. पण हे मात्र साधलं पाहिजे. झोपेला जिंकायचं. पहिल्यांदा शरीर आणि प्रपंच याच्यावर उदास राहायचं. दुसरी गोष्ट भोजन परिमित करायचं. निद्रेवर हे नियंत्रण करायचं. निद्रेचिंता, भोजन करावे परिमित. आणि मुख्य गोष्ट आहे एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाणं करू नये. एकांतात नाही, लोकांतात नाही. स्त्रिया असतील, कोणी आईसारख्या असतील, कोणी बहिणीसारख्या असतील, मावशी काकी असतील. लोकांच्यामध्ये जेवढी हे आहे, जेवढं काम आहे आपलं, तेवढं काकू अमुक अमुक गुरुजींनी सांगितलं, देता काय एवढं म्हणायचं, उत्तर दिलं चालेल. वर डोळे कडून पाहायचं नाही. भाषण आपण होऊन भाषण करायचंच नाही.
कोणाच्या आज्ञेनं बोलावं लागलं आणि कोणी एखाद्या श्रेष्ठ मातोश्रीने जर सांगितलं आशीर्वाद देण्याच्या दृष्टीनं तेवढ्या पुरतं अशी गोष्ट आहे। याला साधकानं खूप जपून राहावं, अशी मर्यादा। एकांती लोकांची स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाणं करू नये, असे साधनं त्या ठिकाणी सांगितले कोणाची, शिष्याची। अगदी तुकाराम महाराजांचा कुठला तरी अभंग कुठल्या तरी शास्त्रातल्या कुठल्या तरी अध्यायातल्या कुठल्या तरी प्रकरणाला अगदी बरोबर फेसोफेस सूट झालेला असतो बरं का। हा साधकाची दशा उदास असावी। तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे तोची ज्ञान आहे गुरुकृपे, गुरूंच्या कृपेनं त्याला ज्ञान होतं, अशी गोष्ट आहे। या मर्यादा गुरूंच्या पाशी गेल्यावरच्या नाही सांगितल्या, अगोदरच्या साधकत्वाच्या सांगितल्या। ह्या मर्यादा असल्याशिवाय गुरूंच्या घराच्या उंबऱ्याला स्पर्श करता येत नाही, म्हणजे उपयोग होत नाही त्याचा केलेला। इतकी सूक्ष्म गोष्ट आहे, इतकी सूक्ष्म गोष्ट आहे। म्हणजे साधक ज्याला गुरुकडे जायचं त्याने साधक होऊन जायचं, आणि साधकाची दशा अगोदरच कशी तयार असावी तर ही अशी करावी। बस उदासीनता शरीर देहावरती, त्याच्यानंतर निद्रा, भोजन, स्त्रियांशी भाषण आणि अंतर्बाह्य उपाधीचा त्याग, या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या। आणि या 5-6 गोष्टी आपल्याकडे आल्या तर आपलं साधन पुढे सुखकर सरळ होऊन जातं, काहीच अडचण येत नाही त्यात। अशा प्रकारचं हा जो विषय आहे सगळा, या अभंगातला सगळा आत्ता सांगितलेला विषय श्रीमद भागवताच्या 7म स्कंदातल्या 12व्या अध्यायाच्या शेवटच्या 16 श्लोकात आलेले आहेत बरं का। की साधकानं जायचं तर काय करायचं, अंगभोगाकडे पाहता अल्प आवडे, असं प्रकारचं अंगभोगाचा विचार करायचा नाही, जेवणाचा विचार करायचा नाही, ज्या मर्यादा घालून द्यायच्यात। गुरूंच्या आधी उठायचं, गुरूंच्या आधी उठायचं। गुरु उठल्याच्या वेळेस हात जोडून आपण तयार असावं। गुरुसेवा हेच सगळं। संत आणि गुरु यांच्याकडं जायचं, त्यांची आज्ञा पाळायची, त्यांची आज्ञा पाळायची। त्यांच्या आज्ञेनं स्नान, संध्या, ब्रह्मयज्ञ हे सगळं जे नित्य नियम आहेत, अग्निकार्य असेल ते त्याने त्या ठिकाणी करायचं। गुरुच्या सेवेला हजर राहायचं वेळेला, ते सांगतील त्याप्रमाणे करायचं। ते ज्या वेळेला आपल्याला वेद शास्त्र काय शिकवतील त्यावेळेला आपल्या कानात प्राण आणून, आपली गुरु म्हणजे आपली आई आपल्याला शिकवते आणि सर्वस्व आपल्या कल्याणाचं आहे, एक एक शब्द वाया जाऊ न देता आपल्या हृदयात भरायचा आहे, हृदयात भरायचा आहे। नम्रपणे बोलायचं, शंका विचारायच्या। ते सांगतील तोच ग्रंथ, गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे। गुरु मर्यादेचे कितीतरी ओव्यान, कितीतरी अभंगन, कितीतरी श्लोक अशा प्रकारचे आहेत। असं त्या ठिकाणी करावं, वेदाध्ययन करावं आणि गुरूंची मर्यादा ठेवीत सगळं आकलन करावं। आणि गुरु म्हणतील, आज्ञा देतील त्यावेळेला, आणि त्यांना गुरुदक्षिणा आपली शक्ती असेल तर द्यावी, नाहीतर शक्ती नाही असं त्यांना नमूद करावं नम्रपणे। आणि ते जाताना ज्या सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान मा प्रमद वगैरे जे उपदेश देतील जाताना, तो उपदेश घ्यायचा, तो जन्मभर पाळावयाचा असतो। गुरूंच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना मनात असावी लागते, रोज गुरूंचं स्मरण असावं लागतं। सगळे लाभ पायापाशी आपल्याला पायाला लोटांगण घालत येतात, अशी गोष्ट आहे। म्हणून अशा प्रकारची मर्यादा असावी। एक गोष्ट सांगेन आपल्याला, एखाद्याची बुद्धी तीव्र असते, म्हणजे सांगितलं की लक्षात बसतं। 1-2दा घोकलं, संथा घोकली की पाठ होतं, ते पक्कं राहतं। एखाद्याला त्यातला अर्थही समजतो, म्हणजे शास्त्र शिकायचं, ते पाठांतर करायचं, त्याचा अर्थ ध्यानात घ्यायचा एकीकडे त्याचं आचरण करायचं, त्यात सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे आचरण करायचं, एकीकडे त्याचं अर्थ ध्यानात घ्यायचा आणि त्याप्रमाणे चिंतन करायचं। असं करण्याला बुद्धी तीव्र लागते। ऐका, आत्ता जे मी बोलणार आहे ते शास्त्राच्या दृष्टीने, संतांच्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने अति महत्त्वाचं आहे।
तर एकीकडे माणसाची बुद्धी तीव्र असते, त्यामुळे त्याला श्रवण घडतं, त्याला स्मरण राहतं, श्रवण घडतं, स्मरण राहतं, ग्रहण केलं जातं, हृदयात स्थिर राहतं बराच काळ, त्याचं ते सगळं करता येतं. पण बुद्धी तीव्र असण्याचं हे लक्षण आहे. पण बुद्धीत जशी तीव्रता आहे आणि त्यामुळे हे होतं. पण त्याच बुद्धीत जर शुद्धता नसेल तर मात्र हे सगळं तीव्र बुद्धीचं काम करत नाही, पुढं काम करीत नाही, अशी गोष्ट आहे. तेव्हा बुद्धी तीव्र असावी लागते आणि बुद्धी शुद्ध असावी लागते. तीव्रतेचं हे लक्षण आत्ता सांगितलेलं, स्मरणात राहणं, ग्रहण होणं, त्याचा अर्थ पटपट कळणं, लक्षात येणं, आपल्याला बोलता येणं, उत्तर देणं, काय हुशार आहे, काय ब्रिलियंट माणूस आहे बाबा, वा 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 वा, सगळीकडे वाह वा. पण बुद्धी शुद्ध नसते म्हणजे आपल्याला गुरूंनी सांगितलं की गुरूंचं आपल्याला सगळं पाठ होतं, हा थोडा अहंकार असला आणि एखाद्या वेळेला गुरूंचं काही विसरलं आणि ते आपण सांगितलं की ज्याला त्याला जर आपण आज गुरूंचं विसरला, मी सांगितलं आणि त्यांनी खूप माझी वाहवा केली असं जर त्या ठिकाणी म्हणेल तर गुरूंच्यापेक्षा आपलं पाठांतर जास्त राहतं. अशा प्रकारचा मनात नुसता विकल्प आला की ते सगळी गुरूंची सेवा गेली, काही राहिलं नाही, अशी गोष्ट आहे. एका कथेला आम्ही गेलो होतो, नाव सांगत नाही, तुम्हालाही गरज नाही. आणि त्या कथेत त्या कथाकाराने सांगितलं की मेरे गुरु ने जितने शिष्य पैदा किए हैं, निर्माण किए हैं, उससे 10 पट ज़्यादा मैंने किए हैं. आम्ही लगेच पाय काढून उठून देतो की गुरूंची निंदा करणाऱ्या शिष्याचं आपल्याला ऐकायचं. तैसे खळा मुखे न करावे श्रवण. अरे गुरूंनी थोडे शिष्य केले असतील, पण तुझ्यासारखा जास्त शिष्य निर्माण करणारा शिष्य त्या गुरूंनी निर्माण केला आहे ना. आमचे पूज्य वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर सांगायचे बरं का, की एक गृहस्थाच्या घरी मी गेलो म्हणे आणि तो मला सगळं सांगायला लागला की काय हा बंगला मी बांधला म्हणे, 2 कोटीचा बंगला आहे, हा बगीचा मी तयार केला, इथे 100 प्रकारचे वनस्पती आहेत, हे सगळं आदर्श आहे, हे सगळं याचा माल माझा परदेशात जातो. आणि एवढं जे मी केलं ते शून्यातून निर्माण केलं आहे जग महाराज. वडिलांच्या वेळेस काही नव्हतं, वडिलांना यातलं काही आलं नाही, वडिलांना काही डोकं नव्हतं यातलं, ओके आपले होते काहीतरी होते, हे मी केलं सगळं. त्यांना वाईट वाटलं. केलं हे चांगलं आहे बाबा, ठीक आहे व्यवहाराच्या दृष्टीने, पण वडिलांना काही येत नव्हतं आणि मी केलं, ही सापेक्षता त्यांना नाही पटली. 1दा 2दा 3दा तो म्हणला तसं. तेव्हा महाराजाला नाही दम निघाला. ते म्हणले बाबा ऐक, थोडा ऐक, वडिलांचा इतका धिक्कार करतोस, वडिलांचा इतका तिरस्कार करतोस, वडिलांना काहीच आलं नाही म्हणतो, वडिलांना काहीच आलं नाही म्हणतो, पण वडिलांनी तुझ्यासारखा मुलगा पैदा केला ना, तू एवढं केलं आहे, तर तू एवढं केलं आहे त्या तुला पैदा करण्याचं काम तर वडिलांनी केलं ना. मग काय, वडिलांनी तुला जन्म नसता दिला, लग्न करून तुला जन्म नसता दिला, पुण्य कमवून जर त्या पुण्यानं तुला जन्म दिला नसता तर काय आभाळातून पडला असतास काय? मूर्खा, असं बोलू नकोस म्हणे इथून पुढे. तात्पर्य असं आहे की जर आपल्या बुद्धीत अहंकार शिरेल, जर आपल्या बुद्धीत दुसऱ्याचा दोष बघण्याची वृत्ती शिरेल, जर आपल्याकडून दुसऱ्याची निंदा करण्याची वेळ येईल, तर ते अशुद्ध बुद्धीचं लक्षण आहे, ते सडलेल्या मेंदूचं लक्षण आहे, क्षमा मागून बोलतो. आणि अशी अशुद्ध बुद्धी असेल तर तिनं किती पाठांतर केलं आणि किती काहीतरी तिला तिचा उपयोग नाही. म्हणून बुद्धी तीव्र असावी, शुद्ध असावी. आता तीव्र बुद्धी शुद्ध नसेल तर वाया जातं हे मी आपल्याला सांगितलं. पण शुद्ध बुद्धी नसून, जर तीव्र बुद्धी नसून जर शुद्ध बुद्धी असली तर त्याची ती शुद्ध बुद्धी वाया जाते का, हा प्रश्न तुम्ही विचारा. की तीव्र बुद्धीने फारसं पाठ होत नाही,
खूप वेळा घोकावं लागतं, थोडं पाठ होतं. 12 वर्ष झाले तर कशी बशी संहिता पूर्ण झाली, पुढचं काही अजून आलं नाही. असं असेल म्हणजे बुद्धी सामान्य असेल, पण शुद्ध बुद्धी असेल. शुद्ध बुद्धी म्हणजे गुरुवर, शास्त्रावर, भगवंतावर पक्की श्रद्धा, सेवेत सतत तो त्या ठिकाणी विद्यमान आहे, सेवा करतोय, अशी त्याची शुद्ध बुद्धी आहे. तर याचं उत्तर असं आहे की शुद्ध बुद्धी नसून तीव्र बुद्धी असेल तर ती वाया जाऊ शकते, पण तीव्र बुद्धी नसून जर शुद्ध बुद्धी असेल तर ती शुद्ध बुद्धी वाया जात नाही. जी गोष्ट तीव्र बुद्धीनं केली जाते ती गोष्ट याच्याजवळ नसली तरी गुरूंची जर त्यावर कृपा झाली की याची मर्यादा, याचं समर्पण, याचं काय अलौकिक अशा प्रकारचं आहे, त्याने स्वतःच्या देहाची जीवाची सुद्धा पर्वा तो करीत नाही. असं काया वाचा मनानं तो मला शरण आलेला आहे, याच्यावर कृपा केली पाहिजे. आणि अशा गुरूंनी जर मस्तकी हात ठेवून तुझं कल्याण होईल असं म्हणून जर त्याला उपदेश आला तर ते बुद्धीचं सगळं बाजूला राहतं आणि त्याचं कोट कल्याण होतं. म्हणजे बुद्धी तीव्र असून किंवा जास्त अभ्यास करून जे मिळत नाही ते गुरूंच्या कृपेतून, गुरूंच्या कारुण्यातून अशा प्रकारचं मिळतं. आणि त्या कारुण्याला त्यांची सेवावृत्ती असण्याकरता शुद्ध बुद्धी पाहिजे. आणि शुद्ध बुद्धीचं दिसण्याचं लक्षण मर्यादा आहे, मर्यादा आहे. मर्यादेतून शुद्ध बुद्धी प्रतीत होते आणि व्याख्यानातून तीव्र बुद्धी प्रतीत होते, अशी गोष्ट आहे. म्हणून एखाद्याला व्याख्यानातूनच रिस्पॉन्स देऊ नका की हे फार मोठे महाराज आहेत, हे फार मोठे आहेत. हे व्याख्यान करणारे फार मोठे महाराज असून हे मोठ्यांची मर्यादा कशी पाळतात, किती विनम्र असतात. त्यांना स्वतःच्या विद्वत्तेचा अधिकार नाही, अभिमान नाही, त्यांना स्वतःच्या पाठांतराचा अभिमान नाही, पण ते अतिशय नम्र असतात. असं नम्र असून विद्वान असेल तर रत्नकांचन योग आहे, दुधात साखर आहे. आणि एकच पाहिजे असेल तर शुद्ध बुद्धी असावी. आणि शुद्ध बुद्धीचं लक्षण मर्यादा आहे, मर्यादा आहे. म्हणून पहिल्यांदा गुरूंनी शिष्याला जे पहिचानलेलं असतं, जे ओळखलेलं असतं, त्या मर्यादेतून ओळखलेलं असतं, मर्यादेतून ते त्याला जवळ अशा प्रकारचं घेतात. म्हणून गुरूंची मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा, असं त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. तर ही मर्यादा पाळताना त्यानं काय काय केलं पाहिजे याचं वर्णन आपण थोडं थोडं पाहिलं की उपाधीचा त्याग, शरीराबद्दल उदासीनता, त्याच्यानंतर स्त्रियांच्याबद्दल अलिप्तता, खाण्यापिण्याबद्दल मन दाखवणे नाही, थोडं अल्प आहार अशा प्रकारचा करायचा, धातू ठीक ठेवायचा, आपलं शील उत्तम त्या ठिकाणी ठेवायचं, मनातही विषयाची शंका येऊ द्यायची नाही, इंद्रिय बाहेर जाऊ द्यायची नाहीत, मनाला चंचल होऊ द्यायचं नाही, बुद्धीला भ्रमित होऊ द्यायचं नाही. अशा प्रकारचं सगळं जखडून मर्यादित त्या ठिकाणी करावं. आणि अशा प्रकारची मर्यादा ठेवणारा संतांना लवकर प्रिय होतो, प्रिय होतो. ते संत कृपा दोन प्रकारची करतात. एक शास्त्राचं, साधनेचं आणि अनुभवाचं, तीन गोष्टी ऐका. शास्त्र, अनुभव आणि साधन या तीन गोष्टीतल्या ज्या बारकाव्याचे रहस्य आहेत, गुह्य रहस्य आहेत, गुह्यतमम गुह्यतरम असं जे म्हटलं ना सगळीकडे शास्त्रात, ते गुह्य रहस्य जे त्यांच्याजवळ असतात ते त्याची मर्यादा पाहून, त्याचं समर्पण पाहून, त्याचा त्याग पाहून ते त्याला त्या ठिकाणी देतात की आज मी तुला एक अलौकिक गोष्ट देणार आहे, आज माझी एक परमसिद्धी मी तुला देणार आहे, आज मी तुला तुझ्या साधनेकरता आवश्यक असलेली ही गोष्ट मी देणार आहे. असं एखादा प्रसन्न झाला तर आपल्याला आतली वस्तू काढून देतो ना घरातली, तर त्याप्रमाणे प्रसन्न गुरु असले तर त्या आतली वस्तू काढून देतात एक. आणि शेवटी कृपा करून त्या कृपेत त्याच्या बुद्धीतले जे सगळे दोष आहेत ते त्या ठिकाणी जाळून त्याची बुद्धी अतिशय शुद्ध त्या ठिकाणी करतात. शुद्ध म्हणजे परब्रह्माला जाणण्याला योग्य, आणि इकडे शुद्ध म्हणजे मर्यादा पाळण्याची आणि श्रद्धा ठेवण्याची अशा प्रकारची बुद्धी असं त्या ठिकाणी ठेवतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संतापाशी बहु असावी मर्यादा. आता ऐका, पहिल्यांदा मी विषय असा मांडला की मनुष्य देह आणि मर्यादा हे समीकरण आहे. जगातल्या पंचमहाभूत जसे भगवंताचं ऐकून मर्यादेत वागतात
पण बाकीच्या योनीला 84 लक्ष योनीला मर्यादा नाही. त्याचं कारण तो मनुष्य योनीची मर्यादा सोडून तिथे गेला आहे म्हणून. आणि मनुष्यालाच फक्त मर्यादा आहे, तर मनुष्याची ही मर्यादा व्यवहारात असते, कर्मात असते, त्याच्यानंतर परमार्थात ईश्वर, त्याच्यानंतर ईश्वर संत यांच्याबद्दल असावी. आणि साधक बनून जर संताकडे जायचं असलं गुरुकडे, तर ती मर्यादा असावी. तर त्या 2 प्रकार. आत्ता गुरूंच्याकडे गेलेल्या साधकाचं मी आपल्याला सांगितलं सप्तम स्कंधातल्या उदाहरणानं, तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या उदाहरणानं साधकाची दशा उदास असावी. पण गंमत असे होते कधी कधी की आपण ग्रहस्थाश्रमी असतो बहुतेक लोक, आणि ग्रहस्थाश्रमी माणसाला गुरूंचं किंवा संतांची सेवा घडत नाही बरं का. संत सेवन नव्हे गुरुदास्य, बरं, गुरुदास्य नव्हे संत सेवन, जपतप अनुष्ठान नव्हे वैराग्य वन सेवन नव्हे दमन इंद्रियासी. जो गृहस्थ मनुष्य पत्नीच्या ताब्यात आला, त्याला गुरुकडे राहून 6 महिने वर्षभर 4 वर्ष राहता येतं का? नाही राहता येत. मग इकडची मर्यादा सुटते. मग इकडची मर्यादा गृहस्थाश्रम स्वीकारायचाच नव्हता ना. म्हणून आधी गुरुकडे जायचं असतं, त्यांचं सगळं शिक्षण घ्यायचं असतं, आणि मग त्यांच्या आज्ञेनं त्यांच्याकडचं अध्ययन संपल्यावर मग आपल्याला थोडी वासना शिल्लक असेल विषयाची, तर इकडे तिकडे न जाता गृहस्थाश्रम विधिवत विवाह करून आपल्या पत्नीशी आपण त्या ठिकाणी संसार करावा. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार, तुकाराम महाराज म्हणतात. आपल्याला वाटलं तर काही दिवसांनी वानप्रस्थात जावं, किंवा गृहस्थाश्रमी न होता संन्यासी व्हावं, किंवा जन्मभर ब्रह्मचारी राहावं. ब्रह्मचर्यावरच फार मोठं आहे. कोणताही आश्रम स्वीकारा आपल्या अंतःकरणाला विचारून गुरूंच्या आज्ञेनं, पण त्या आश्रमातलं सगळं पाळलं की तो कोणताही आश्रम आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचवतो. गुरूंची मर्यादा ठेवून, त्यांच्याकडून घेऊन, त्यांच्या मर्यादेत राहून जर आपण आपला आश्रम स्वीकारला तर तो आपल्याला नेऊन घालतो. परंतु गृहस्थाश्रमाला, श्रमी माणसाला गृहस्थाश्रमी झाल्यानंतर गुरुकडे असं राहणं होत नाही. त्यावेळेला त्याला खंत वाटते की मला काहीच नाही, मी ब्रह्मचारी असताना काहीच केलं नाही, मी मूर्खासारखा वागलो, आणि मी आता यात आलो, आता मला आताही काही करता येत नाही, संसार आणि संसार. पण नाही, त्याला त्याला ऑप्शन आहे, एक प्रकार आहे. त्याला काय प्रकार आहे? त्याला मधून संत संगती करता येते. संत संगतीत त्याला जाता येतं. एखाद्या संताकडे आश्रम आहे, सगळे लोक येतात, चातुर्मास्याचा नियम आहे त्यांच्याकडे, त्यांच्या परवानगीनं त्यांच्याकडे जाऊन, आपल्याकडे पैसे असतील तर भरून, नाही तर न भरून, त्यांचे जे नियम असतील त्या नियमात राहून आपल्याला 4 महिने, 2 महिने, 1 महिना, 15 दिवस, 8 दिवस, 2 दिवस काहीतरी सत्संगती करता येते. अशी सत्संगती घडावी बरं का. सत्संगती घडो, देह संतात बारी पडो असं म्हटलं. पडोनी राहीन तय ठाई, तर सत्संगती घडते. तर ही सत्संगती अशी असते की साधक होऊन गुरुकडे गेल्यानंतर त्या नियमाचा अभ्यास केलेला असतो, पण संतांच्या संगतीत गेल्यावर हा अभ्यास काय आपण काही बायका मुलाजवळ किंवा शेजाऱ्याजवळ थोडंच शिकतो, आपल्याला माहिती नसतं. पण आपल्याला जेवढं जमेल त्यावेळेला आपण सत्संगतीत गेलं तर तिथंही मर्यादा असावी. आणि त्या मर्यादेचा पहिला क्रम आहे जास्त न बोलणे. जास्त न बोलणे. दुसरा क्रमांक आहे धडा त्यांच्याजवळ, त्यांना जसं वाटावं आपल्या छातीवरच चढायला लागला असं नाही वाटावं, मर्यादेने राहावं. आत येऊ का म्हणावं. त्यांचे कोणी साधक आहेत, त्यांचे कोणी शिष्य आहेत जवळचे, त्यांच्याशी संपर्क करावा. अगदी फोनचा सुद्धा, तो सुद्धा एकदम त्यांच्याजवळ नाही जावं. आणि आपण दूर राहून मर्यादा पाळले की त्यांनाच वाटतं की हा मर्यादा पाळणार आहे, मग ते त्याला बोलवून घेतात आणि मग त्याला जवळची सेवा देतात. त्याला चपकल उदाहरण आहे शबरीचं. शबरीने न कळत पहाटे 2 वाजता मातंग ऋषींची आणि त्यांच्या पाठशाळेतल्या विद्यार्थ्याची सेवा करावी. झाडून घ्यावं, सडा टाकावा, त्यांना काय काय लाकडं लागतात ते लपून पाहून रात्री आणून ठेवावं, सगळं करावं. अरे कोण करतं रे एवढं?
मग सगळ्यांनी पाळीपाळीनं जागून बघायला सुरुवात केली आणि मग ती आल्यावर गुरुजीला उठवलं तेव्हा ही बाई आहे म्हणे. ती बिचारी भिवू लागली. मला क्षमा करा म्हणे, मी तुला न सांगता हे करते. ते मतंग ऋषी खुश झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की भिल्लीण आहे जातीची, मलिन आहे दिसायला. अरे बाहेरून इतकी मलिन आहे पण आतून किती स्वच्छ आहे, किती शुद्ध आहे ती. तुका म्हणे मद न घडता संत सेवा, संत सेवा माणसाला घडावी अशी गोष्ट आहे. फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. संताकडून शिकण्याच्या अगोदर फक्त सेवाच करीत राहावी, सेवाच करीत राहावी शबरीची. आणि सद्गतीत होऊन मतंग ऋषींनी विद्यार्थ्यांना सांगितलं की शबरीची कुटी तुम्हारे कुटिया के साथ बनाली. तुमच्या झोपडी पाशी शबरीची झोपडी करा आणि शबरी संकोच काही मानू नको, फार अपरात्री उठू नकोस. पहाटे उठून तुझी सगळी सेवा तुला दिलेली आहे, तू करीत राहा, तू करीत राहा, तू करीत राहा, तू करीत राहा. संत सेवा. तुका म्हणे संत सेवा हीची देवामुत्तम. अरे देव साधकाचं रूप घेऊन संतांची सेवा करायला येतो. देव श्रीखंड्या होऊन नाथांच्या घरी पाणी व्हायला येतो. देव ज्ञानराजांची भिंत ओढतो. देव चोखोबांच्या पत्नीचं बाळणपण करतो. संत सेवा अशा प्रकारची. गुरुसेवा अवघड आहे, ती पहिल्यांदा करावी लागते किंवा करण्याला खूप कष्ट लागतात. पण ज्याला ती शक्य नाही त्याने संत सेवा करावी. आणि ही संत सेवा करताना त्या शबरी फक्त झाडलोट करीत होती. तिला बुद्धी नव्हती. तिला शास्त्र श्रवण करण्याचा अधिकार होता की नव्हता मला माहीत नाही, पण ती सेवा करायची फक्त, बाकी तिला काहीच येत नव्हतं. हे सगळे विद्यार्थी 4-4, 10-10 वर्ष राहिले होते. यांनी ग्रंथ त्यांच्याजवळ पाठ केले होते. ते तीव्र बुद्धीनं त्यांच्या मर्जीला उतरले होते. आणि त्या मतंग ऋषींची जाण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळेला त्या मतंग ऋषीनं शबरीला बोलावलं. कारण यांच्यात कॉम्पिटिशन लागली होती की मंत्र देण्याचा अधिकार कोणाला देतात, आता मठ कोण सांभाळणार, जाणार कोण, यांचे जे अधिकार आहेत, त्यांचे जे वस्त्र अलंकार किंवा जे परमार्थाचे भाग आहे, त्यांचं व्यासपीठ आहे, यांचं अमुक येतं ते कोणाला मिळणार, याकरता त्यांची धडपड चालू होती. ते बळबळ गुरुंजींना बोलत होते की आता असं करावं, मग मी असं करीन, मग तुम्ही असं करा वगैरे चाललं होतं त्यांचं. सगळे स्वार्थी ते गुरुजींना कळलं आणि त्यांनी खूण करून अगदी जायच्या वेळेला त्यांना विमान आलं होतं स्वर्गातून, सत्यलोकातून. शबरीला बोलावलं. म्हणे का गं शबरी, मी चाललो आहे आता, बरं तू मला काहीच बोलत नाही, मागत नाही. ती नुसती डोळ्यातून घळघळ अश्रू ढाळीत होती, अश्रू गळत होते तिच्या. आणि अगदी जायच्या वेळेला कोणाही विद्यार्थ्याकडं नाही की जे आधीपासून आहेत, जे विद्वान आहेत, जे तीव्र बुद्धीचे आहेत. पण शबरी करता त्यांना करुणा आली आणि ते म्हणले, शबरी तू काही नाही मागत, पण मीच तुला सांगतो, मी गेलो तरी तू इथेच राहायचं, हा आश्रम नाही सोडायचा, आश्रम सोडायचा नाही, नित्य पूजा अर्चा वगैरे करीत जा. आणि तुझ्या या संत सेवेचं फल म्हणून अयोध्या राज दाशरथी अयोध्याधीश रामचंद्र प्रभू साक्षात भगवंत असलेले तुला भेटायला येतील भेटायला. इतका आनंद झाला, गुरूंना वाटं लावलं, शबरी नाचायला लागली. अनेक वर्ष सेवा केली आणि भगवान रामचंद्रांना तिच्या सेवेसाठी प्रसन्न होऊन दिलेल्या आशीर्वादाची पूर्ती करण्याकरता मतंग ऋषींच्या भगवंताला अनवाणी पायी चालत शबरीच्या घरी यावं लागलं. हे मर्यादेचं लक्षण आहे, ही मर्यादा आहे. म्हणून संतांच्या जवळ सत्संगती आपल्याला होते. अशा वेळेस मग संत आपल्याला दुरून त्यांना काय लागतं बाबा, त्यांना फुलं लागतात, मग फुलं आणून द्यायची. त्यांची वस्त्र धुवायचेत, मग त्यांच्या शिष्याला म्हणायचं, मी धुवू का, मला सांगा, मला सांगा असं. ते म्हणतात ठीक आहे तू धुव, मग ते धुवायला मिळतात. मग ते धुवून घडी घालून इस्त्रीसारखे व्यवस्थित टापटिपीनं जर त्या ठिकाणी दिले तर ते त्याला म्हणतात वस्त्रियाला धुवायला हवं बरं का, मग ती सेवाच आपल्याला मिळते. अशी एखादी सेवा जर त्यांची आपल्याला मिळाली तर आपल्याला एखादी 10 कोटी लॉटरी लागल्यापेक्षा आनंद व्हावा.
की मला आता सेवा मिळाली. म्हणजे सेवा मिळत नाही ना, मोठ्या गुरूंची सेवा मिळत नाही. मग ती सेवा करता करता अजून अंतरंगात होता येते. कधी काहीतरी आपल्याला विनवणी करता येते, कधी एखादी शंका विचारली येते, गुरुजी एक शंका विचारू. मग ते आनंदाने म्हणतात विचार नाही, ये अलीकडे बस, नाही ये ना, ये इथे या खुर्चीवर बस. अशी जवळीक निर्माण होते. आणि अशी दूरवरून सेवेच्या भावनेच्या प्रदर्शनातून झालेल्या प्रसन्नतेतून निर्माण झालेली जी जवळीक आहे, ती जवळीक पुढे त्यांच्या पट्ट शिष्यापर्यंत जाते. आणि अशी नाही गेली तरी त्यांच्या हृदयात आपल्याला स्थान मिळतं. आणि त्यांच्या हृदयात आपल्याला स्थान मिळतं की आपल्या हृदयातला परमात्मा प्रगट करून देण्याची जबाबदारी त्यांच्याजवळ असते. आपल्याला बुद्धी असो नाही तर जाऊ दे तिकडे, त्या बुद्धीला काय करायचं, इतकी गोष्ट होते. इतका अर्थ किंवा इतका भाव तुकाराम महाराजांच्या एका अर्ध्या चरणात आहे. संतापाशी बहु असावी मर्यादा, खूप मर्यादा असावी. हे बाहेरचं वागणं मी आपल्याला सांगितलं, पण आतलं मानणं कसं आहे. सद्गुरू माझे अरे परमेश्वर आहेत, ते साक्षात परमेश्वर माझ्यासाठी आलेले आहेत. म्हणून एकाग्र असताना त्यांचं रूप मनात त्या ठिकाणी आठवायचं. देवाचं जसं ध्यान करतो ना, गुरूंचं ध्यान करायला लागल्यावर देवाचं ध्यान करायची जरूरच राहत नाही, कारण ते गुरु देवच आहेत, असतातच ते देव. त्यांच्या मुखातून येणाऱ्या महावाक्यावर आपल्याला ब्रह्मनिष्ठा किंवा ब्रह्मप्राप्ती करण्याची मर्यादा निर्भर असते, अशी गोष्ट असते. आणि असे गुरु कधी आपल्या घरी पण येतात, आपल्या घरातल्या लोकांनाही शुद्ध करून टाकतात, पवित्र करतात. म्हणून जीवनात एखाद्या संतावर अशा प्रकारची श्रद्धा असावी, जीवनात एखाद्या संतांची अशी सेवा घडावी. आणि अशी सेवा घडणं आणि श्रद्धापासून सेवा घडणं, तर आतली श्रद्धा आणि बाहेरची सेवा याच्यामध्ये मर्यादा आहे. आपली मर्यादा आणि गुरूंची मर्जी यांच्यामध्ये सेवा आहे. गुरूंची सेवा आणि त्यांच्या उपदेशाचं फलीभूतत्व यांच्यामध्ये त्यांची मर्जी आहे, म्हणजे कृपा आहे. अशा प्रकारे गुरुकडं जाणे, मर्यादेनं राहणे, सेवा मिळवणे, ती सेवा करणे, अंतरंगात श्रद्धा ठेवणं आणि आतली श्रद्धा बाहेरची सेवा यांनी गुरूंचं मन जिंकून घेऊन त्यांच्या परमकृपेला प्राप्त होऊन त्यांच्या हृदयात असलेला परमात्मा सरळ आपल्या हृदयात येऊन बसतो आणि आपलं काम होतं, आपण कृतार्थ होतो. तर केवळ मर्यादा हे मूळ सूत्र धरून तुकाराम महाराज म्हणतात ही बहु असावी बरं, मर्यादित मर्यादा नसावी, अमर्याद मर्यादा असावी. मर्यादेला मर्यादा नसावी. म्हणजे गुरुनी म्हणा अरे संकोच नको करू बाबा, मी तुला आता जवळ घेतलेलं आहे, तू मोकळ्या मनानं माझ्याकडे येत जा, माझ्याशी बोलत जा, शंका विचारित जा, मी पण तुला मोकळ्या मनानं सांगून तू सेवा करीत जा, तू आता माझा झालास. इथपर्यंत ती मर्यादा आपल्याला त्यांच्याजवळ नेते. पण मर्यादा नेते, आपण तिला मोडून गेलं की बिघडलं सगळं. ती आपल्याला हळूहळू नेते. म्हणून संतापाशी बहु असावी मर्यादा. आणि त्याच्या उलट बाजू पुढे सगळ्या महाराजांनी सांगितल्या. फलकटाचा धंदा उर फोडी. फलकट म्हणजे काय आहे? गुरूंची सेवा, संतांची सेवा, भगवंताचं चिंतन, नामाचं चिंतन, शास्त्र श्रवण, उद्धाराकरता सगळी ही जी साधनं आहेत, तो फलकटाचा धंदा नाही, तो सार धंदा आहे. आणि या पलीकडे संसारासाठी, अहंकारासाठी, शरीरासाठी, कुटुंबासाठी जे जे केलं जातं तो फलकटाचा धंदा आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. संतांची मर्यादा ही भगवंताच्या प्राप्तीसाठी सांगितली. कारण भगवंत आपल्याला अदृश्य असतो, त्याची सेवा आपण करावी होईल तेवढी. पण तो भगवंत पहिल्यांदा आपल्याला संतांच्या रूपानं, गुरूंच्या रूपानं आपल्याला दृश्य होऊन येतो. आणि त्यालाच देव समजून आपण सगळं केलं की खराखुरा जो अंतर्बाह्य देव आहे ते तो आपल्याला देऊन टाकतात. आणि खरा देव मिळण्याकरता संतांच्या रूपात असलेल्या देवाची सेवा करावी लागते, त्यांची मर्जी संपादन करावी लागते आणि ते मर्यादेनं करावी लागते. इतकंच सूत्र आहे. म्हणून फलकटाचा धंदा, गुरूंची कृपा झाली ना, आम्हाला मुलगा होत नव्हता, होत झाला, मूर्ख आहेस, दुसरं काही नाही. गुरूंची कृपा होती, आम्हाला पैसा खूप मिळायला लागला, अरे ती कृपा नाही आहे, ती कृपा नाही. गुरूंची कृपा संसारावरचं लक्षच निघून जाणं, गुरूंची कृपा संसाराला फलकट समजणं. आणि म्हणून
गुरूंची मर्यादा, संतांची मर्यादा न ठेवता जर फलकटाचा धंदा केला, म्हणजे संसाराचाच धंदा जर करीत राहिलं, तर तुकाराम महाराज म्हणतात की मृगजळाला भुलून पळणारा मृग जसा छाती फुटून मरून जातो, तसाच हा फलकटाचा धंदा करणारा त्या ठिकाणी ऊर फुटून छाती फुटून मरून जातो. फलकटाचा धंदा उरफोडी. अशा प्रकारची मर्यादा न ठेवणारे लोक जे असतात त्यांचं सगळं निघून जातं. याकरता कंसाच्या प्रकरणात दशमस्कंदात चतुर्थ अध्यायात आणि असं त्या ठिकाणी सांगितलं आहे की जो अशी संतांची मर्यादा मोडतो, संतांचा अतिक्रम करतो, मग त्याने कशाला मला बोलावं, मग मी बोललो, मला नाही दम निघाला, मग मी असं केलं, असं फुशारकीने सांगतो. एखाद्या संतांचं आणि आपलं काही बोलाबोली झाली ना, आपला जर अतिक्रम झाला, धडाधडा चालणं झालं, वाटेल ते बोलणं झालं, उलटंपालटं बोलणं झालं, मर्यादा सुटली त्यांची, की मी सुरुवातीला सांगितलं की ते आपल्याला त्रास नाही देत, ते आपलं सहन करतात, पण त्यांच्यात असलेल्या देवाचं डोकं फिरतं, तो आपल्यावर रागावतो आणि देव आपला विनाश करतो. तर त्याकरता कंसाचे जे सेवक होते, जे प्रधान होते, त्यांनी त्या जगदंबेला पाहून घाबरल्यानंतर, देवकीजवळ जगदंबा निष्ठून गेली, तिचं बोलणं ऐकून घाबरलेल्या कंसाला हे बहकवून टाकण्यासाठी यांनी जे बोललं जातं ते बोलणं जेव्हा शुकदेवांनी ऐकलं, त्यावेळेला शुकदेवांनी त्या ठिकाणी म्हटलं की जे साधूंचा अतिक्रम करतात, जे साधूंची मर्यादा मोडतात, ते असं छाती चढवून मोठ्याने न बोलावं ते बोलणं, अशा प्रकारचे क्रिया, वाणी आणि मन यांनी त्या ठिकाणी करतात, त्यांचं सगळं जातं. त्यांचं काय जातं? त्यांचं आयुष्य जातं, त्यांचं यश जातं. यश, कीर्ती, आयुष्य जातं म्हणजे ते अल्पायुष्य होतात, लवकर मरण्याच्या योग्यतेचे होतात. म्हणून मर्यादा कुठेच सोडू नये, पण संतांजवळ अजिबातच सोडू नये. बहु असावी ते सांगितलं, पण अजिबात नसावी नाही, थोडी कमीसुद्धा नसावी, अजिबात मर्यादा सोडू नये. आयुष्य जातं, त्यावेळेला त्याला मरण येऊ शकतं बरं का, आयुष्य. त्याच्यानंतर यश जातं, जे यश मिळणार त्याला अपयशच येतो कुठेही. तुम्ही बघा, अनुभव घेऊन किंवा कोणाचा बघा. श्री जाते, लक्ष्मी जाते जीवनातून, श्री जाते, त्याचा धर्म जातो. त्यांनी जे धर्माचं कार्य केलेलं असेल ना, ते सगळं पुसलं जातं. संतांचा अतिक्रम केल्यानंतर सगळं पुसलं जातं, धर्म जातो. अजून काय जातं? त्याचं लोकांतर जातं. त्यानं जर काही कर्म करून त्याला स्वर्गात जाणं निश्चित झालं असलं, तर तिथून कॅन्सलेशन येतं त्याला, की नाही, आता खाली जायचं आहे, आता वर नाही जायचं. लोकांतर जातं. 5 गोष्टी सांगितल्या आपल्याला. त्यानंतर त्यांच्यावर कृपा करून मोठ्या लोकांनी जर काही आशीर्वाद दिले असेल, ते आशीर्वाद फेल होतात, ते आशीर्वाद खलास होतात. आणि 7वी गोष्ट, त्याचं जे कल्याण होणार असतं ते कल्याण होत नाही. ही निगेटिव्ह बाजू तुकाराम महाराजांनी 3 चरणात सांगितली. आणि बहु असावी मर्यादा, त्याचं फल सांगितलं नाही, पण त्याच्या फलाचा आपण विचार केला पाहिजे, म्हणून मर्यादा या शब्दाचा धागा धरून आपण बोललो पहिल्यांदा. तर फलकटाचा धंदा उरफोडी, तर ते म्हणतात की फलकट संसारासाठी, देहाधिक संसारासाठी जे माणूस करतो ते छाती फोडणार असतं. मग तो काय करतो? तर बासरते भुंके गाढवाचे परी, उडे पाठीवरी यमदंड. बासर म्हणजे अवास्तव बरं का, निद्रा बहु बासर असं म्हटलं. तर बासर अमर्याद, अशा प्रकारचं अमर्यादेनं वागणारा जो आहे, मर्यादा सांगितलं पहिल्या चरणात, आणि हा बासर तो म्हणजे अमर्यादा करणारा जो आहे, तो पहिल्यांदा त्याची मर्यादा कुठं सुटते? तर मुखानं सुटते. ज्या माणसाला बडबड करायची सवय बरं का, ज्याला विचार काहीच करायचा नाही आणि बोलत सुटायचं, 10 वेळा विचार करून 1 वाक्य बोलावं माणसानं बरं का, पण एकाही वेळा विचार न करता 10 वाक्य जर बोलला
तर त्याचं एकही वाक्य बरोबर येत नाही, एकं वाक्य खरं येत नाही आणि एकही वाक्य मर्यादा धरून येत नाही, कारण त्याला विचारच केलेला नसतो आणि त्याला सगळं आपलंच मोठेपण करायचं असतं. बासरतो, मग त्याला बोलणं म्हटलंच नाही तुकाराम, बासरतो भुंके, मर्यादा न सोडणारा माणूस भुंकत राहतो. कोणाकरता? गाढवासारखा. गाढवासारखा. एखाद्या एक मोठी व्यक्ती आपल्याकडे आली तर पहिल्यांदा सगळ्या व्यक्ती आपले आपले बोलणे बंद करतात. ही पहिली मर्यादा आहे. आपण कुठे गेल्यावर तर बंद करायचं, पण आपल्याकडे मोठी व्यक्ती असल्यानंतर आपण बंद करायचं, कारण आपण बहुतेक प्रपंचाचं आणि बहुतेक फालतूच बोलत असतो ना. आपण शास्त्र मर्यादेचं काय बोलत असतो? काही नाही, म्हणून गप्प बसायचं. मग एका मुख्य माणसाने बोलायचं, त्याने स्वागत करायचं, त्यांना बसवायचं, त्याने संकेत करायचे, यांना हे द्या, पाणी द्या, ते द्या, ते गुपचूप द्यायचं. आणि जेव्हा दर्शनाची वेळ येईल त्यावेळेला दर्शन घ्यायचं आणि त्यावेळेला मर्यादेनं एखादी वाक्य आपली भावना बोलून दाखवायची. महाराज, किती दिवसांनी आपलं आगमन झालं, आपलं दर्शन दुर्मिळ असतं, आज आमचं भाग्य उदयाला आलं, असं एखादं वाक्य बोलायचं. एखादं वाक्य आपण असं काहीच ते आल्याबरोबर बोलणे बंद करून एखादं वाक्य जेव्हा बोललं जातं त्यावेळेला ते एक वेगळ्या दृष्टीने आपल्याला पाहतात. त्याच्यातून आपली बोलण्याची कुशलता आणि आपल्या बोलण्याची आतली भावना त्या शब्दातून व्यक्त होते आणि त्या भावनेला, त्या कुशलतेला पाहून ते जे एक विशिष्ट दृष्टीने पाहतात, ती त्यांची दृष्टी आपल्या अंतःकरणात फार मोठं विधायक परिवर्तन करणारी असते. आणि याच्या उलट तो जर गाढवासारखा भुंकू लागला, एखादं गाढव रस्त्याला भुंकत असलं, 2-4 कुत्री इवळत असले आणि एखादे महात्मे आले तर ते इवळायचं थांबतात का? भुंकायचं थांबतात का? नाही थांबत. त्यांना कळतच नसतं, ते भुंकतच राहतात. त्याप्रमाणे हा भुंकत राहतो. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, भुंकती ती द्यावी भुंको, आपण नाही त्याची शिको. भुंकू द्या, एखादं भुंकलं तर काय करावं. म्हणून बासरतो भुंके गाढवाचे परी, आणि त्याचा परिणाम काय असतो? उडे पाठीवरी यमदंड. त्याचा परिणाम असतो पाठीवर यमदंड उडतो. जन्मभर भुकत राहायचं. आणि आपण एक आमच्या भागात एक वामनभाऊ नावाचे खूप तपस्वी साधू होऊन गेले, मोठे बरं का. मग ते असे कडक असायचे, ब्रह्मचारी असायचे, तपस्वी असायचे. ते मर्यादेचा माणूस असला की त्याच्यावर जीव ओवाळून टाकेल. मी त्यांचा काही संगती घडली आहे त्यांच्याबद्दलची बरोबरची, तर जीव ओवाळून टाकायची. एक माणूस खूप मोठा कलावंत होता, त्याला गायला त्याचा हात धरीत नव्हतं कोणी, सगळे त्याला वाहवा करायचे, पण तोंड ताब्यात नव्हतं, बडा 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 बोलायचं. एक दिवशी सहज म्हणले, तो गातो फार चांगला रे, पण कुत्र्यासारखा भुकतच राहशील जन्मभर. वाक्य गेलं त्यांच्या हातून. आणि अशा प्रकारच्या बोलणाराला कुठून काय शाप मिळेल किंवा काय मिळेल, जन्माचं वाटोळं होऊन जातं आणि जन्मजन्मांतरीच वाटोळं होऊन जातं. आणि हे तोंड वाटोळं करतं, तोंड वाटोळं करतं. ते ऋषी महाभारताचं उदाहरण आहे. भीम असा बोलत होता तर त्याला त्या गंधमादन ऋषींच्याकडे पाठवलं होतं. आता वेळ संपली, मी सांगत नाही. तेव्हा अशा प्रकारची मर्यादा, भुंके गाढवाचे परी, त्याचा परिणाम उडे पाठीवरी यमदंड. मेल्यावर यमदंड उडेल तेव्हा उडेल हो, पण आत्ताच जर बोलला तर कोणाशी बोलत राहतो तो, संत सहन करतील किंवा हे सगळं जाईल त्याच्याकरता. आणि एखादा माणूस असा भेटेल की तो त्याला बदडून काढल्याशिवाय राहणार नाही. यमदंड इथेच त्याला, उडे पाठीवरी यमदंड. म्हणून माणसाला बोलणं कमी असावं एक. आणि त्याच्यापेक्षा एक बारीक गोष्ट सांगितली महाराजांनी 3ऱ्या चरणात, की माणसाला कोणत्या वेळेला काय बोलावं हेही कळावं. मंगल प्रसंगी मंगल बोलावं ना, अशी गोष्ट आहे. नाहीतर काय, नवरी आणा राण जाळा नवऱ्याचे तोंड, जर लग्नात बोलायला लोक ठोकून काढतील ना. म्हणून समय ते नकळे, समय नेणे ते वेळे चाहटळ, समय नेणे ते वेळे चाहटळ, अवगुणाचा मान अवगुणाचा ओंगळ मान पावे. ज्याला वेळ कळत नाही, कोणत्या वेळेला काय बोलावं, कोणत्या वेळेला काय करावं, कोणत्या वेळेला कसं वागावं, कोणत्या वेळेला कुठे जावं की न जावं,
कोणत्या वेळेला काय करावं ह्या 5 गोष्टीची मर्यादा वेळेप्रमाणे ज्याला कळत नाहीत त्याला वेड म्हणावं. एक वेड तरी लागलेलं आहे, नाहीतर थोडं शहाणं असून सुद्धा चाहटळपणा करायला लागले ते. त्याला चाहटळ अगदी खेड्यातला गाळीव शब्द आहे बरं का. चाहटळ कुणीकडचं चाहटळ मेलं असं म्हणतात. तर ते वेड आहे, चाहटळ आहे. आणि त्यामुळे त्याच्या ओंगळ वागण्याने बोलण्याने त्याला मानही ओंगळ मिळतो. हे मूर्खा, त्याला काहीतरी नावच ठेवतात लोक. एक नावच ठेवून देतात त्याला. एखाद्या पूर्वीच्या मूर्ख माणसाचं नाव देऊन ठेवतात. नाही तर त्याला जोकर म्हणतात, काहीतरी म्हणतात, टिंगल करतात ते. तो मान पावतो. तुका म्हणे काय वाया चाळवणी, पिटपिट घाणी हगवणीची. तुकाराम महाराज म्हणतात, किती सांगू या लोकांचं, यांची अधोगती. चतुर्स्कंधात म्हणल्याप्रमाणे त्याचं यश, श्री, धर्म, आशिष, लोकांतर आणि अकल्याण, हे लोकांतर हे सगळं जाऊन त्याचं कल्याणही जातं. हे प्रचंड नुकसान होऊन तो अधोगतीला प्राप्त होतो. संतांची मर्यादा एकदा मोडली की, आणि असं वेडेपणा, चाहटळपणा, गाढवासारखं भुंकणं, वेळ न कळणं असं केलं की, आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याची जी चाळवणी असणे किंवा त्याचं बोलणं चाळून चाळून मी किती बोलू अशा प्रकारच्या अमर्याद पुरुषाचं संताकडं जाणं आणि जगात राहणं हे काय असतं. पिटपिट घाणी हागवणीची. एखाद्याला जुलाब लागल्यानंतर ज्याप्रमाणे दुर्गंधी सुटते आणि त्यालाही खूप त्रास होतो, त्याप्रमाणे त्याचं बद्दल बोलणंही मनाला नको वाटतं. अशा प्रकारची आहे. तर या अभंगाचा बेस किंवा अभंगाचं रहस्य असं आहे की विरुद्ध बाजू सांगितली, पण तुकाराम महाराजांना विरुद्ध बाजू ही त्यागाकरता सांगायची आहे बरं का. त्यागाकरता सांगायची आहे. आणि संतापाशी बहु असावी मर्यादा, एवढंच अर्धचरण जे आहे ते आपण घ्यावं. आणि अत्यंत मर्यादा कशा असाव्यात त्या शास्त्राकडून, संताकडून आपण नीट समजून घ्याव्यात. आणि समजून घेऊन आपल्या आचरणात अशा मर्यादा जर उतरल्या, तर जेव्हा या मर्यादा उतरल्यानंतर आपल्या जीवनात संत येतील किंवा आपल्याला जाणं होईल, त्यावेळेला आपली त्यांची सेवा घडेल, त्यांची जवळीक मिळेल, त्यांची मर्जी होईल आणि आपल्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त होईल. तेव्हा अत्यंत महत्त्वाचा अभंग अशा प्रकारचा आहे की मर्यादा कशी पाळावी, संतांची सेवा कशी करावी, मर्जी संपादन करून परमेश्वराची प्राप्ती करून आपल्या नरदेहाची ही जीवनयात्रा आपण सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पित करून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून या सेवेला इथेच मर्यादा. संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा. संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा. बलकटाचा धंदा फलकटाचा धंदा पुरपोळी, फलकटाचा धंदा पुरपोळी. संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा. तुकाराम 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 तुकाराम. भगवान